हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा आणि इथे आहे पर्व. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आहे मला सुट्टी, आज आहे शनिवार. तर म्हटलं चला तर काय झालं, काय दाखवायचं आहे तुला? दाखव दाखव. हो, पर्वला जो डिजिटल वॉच आणलेला आहे तो पर्व दाखवत आहे. त्यात संडे आहे आणि मी आज संध्याकाळी सॅटरडे. ओ सॉरी सॅटर्डे मी आताच बोलली आणि विसरली. थांब रे, सॅटर्डे आहे आज. तर आज मी सांगितलं सकाळपासून तर सर्व क्लिनिंगची वगैरे कामं होती ती झाली. तर मी सांगितलं चला आता संध्याकाळी तुमच्याशी व्लॉग शेअर करते. व्हिडिओला मी आता संध्याकाळी स्टार्ट केलेलं आहे. कारण सकाळी तेच नेहमीचं मॉर्निंग वॉक रुटीन हे दाखवणं, त्यापेक्षा मी त्याला काहीतरी जरा वेगळं दाखवूया म्हणून आज संध्याकाळचं हे शूट केलेलं आहे. संध्याकाळी व्हिडिओला स्टार्ट केलेले. आता आम्ही चाललेलो आहोत त्या घरी जाऊन आल्यावर मला बनवायची आज बिर्याणी. तर बिर्याणीची शॉर्ट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तर ती नक्कीच बघा. चला आता आपण जाऊया त्या घरी. तर इथे मी हे 6 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे छोट्या साईजचे आहेत म्हणून मी इतके 6 कांदे घेतलेले आहेत. ह्या सर्व कांद्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे लसूण, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. ह्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. कांद्याचा जो बरिस्ता बनवतात त्याच्यासाठी मी एवढे कांदे कापून घेतलेले. जास्त बरिस्ता कोणाला आवडत नाही म्हणून मी एवढेच घेतलेले आहेत कांदे. आता हे आपण फ्राय करून घेऊया. इथे कोलंबी जी आहे ती स्वच्छ धुवून साफ करून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवून दिलेली आहे मॅरिनेट करून. आणि त्याचबरोबर इथे मी जे आपण कोथिंबीर, आलं लसूण जे घेतलं होतं, सॉरी कोथिंबीर नाही, लसूण मिरची आणि आलं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे जरा दरदरीतच. म्हणजे कांदे जे कट करून घेतले होते त्याचा बरिस्ता करायला घेतलेला आहे. कांदा फ्राय करून घेतलेला आहे, अर्धा फ्राय केलेला आहे. मला काय माहिती, मग मला बिर्याणीतला बरिस्ता जो असतो म्हणजे हा कांदा तो मला जास्त आवडत नाही. त्याचबरोबर बिर्याणीसाठी जो लागणारा तांदूळ आहे तो मी घेतलेला आहे. बासमती तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचं पाणी जाण्यासाठी मी असं ठेवलेलं आहे. अगदी 15-20 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याचा भात बनवून घेणार आहोत. जे आपण तांदूळ धुवून घेतलेले होते त्याचा मी ते तांदूळ शिजवण्यासाठी आता इथे ठेवलेले आहेत. म्हणजे त्याचा आपण आता भात करून घेणार आहोत. तर इथे बिर्याणीसाठी लागणारा जो भात आहे तो बनवून आपला रेडी झालेला आहे. तर इथे बिर्याणीसाठी लागणारा जो मसाला आहे म्हणजे कोलंबी शिजवून घेतलेली आहे, शिजवण्यासाठी ठेवलेली आहे. तरी आता कोलंबी आपण थोडीशी शिजवून घेऊ म्हणजे मसाला जो आपण म्हणतो बिर्याणीचा तो इथे रेडी करण्यासाठी मी ठेवलेला आहे. जे आपण कांद्याची वगैरे पेस्ट ते सर्व टाकलेलं आहे. मस्त असं झणझणीत दिसत आहे एकदम. आता हा मसाला जो आहे तो आपला आहे. इथे मी अर्धा काढून घेतलेला आहे, काढून ठेवलेला आहे. आता आपण ह्याच्यावर एक लेअर मसाल्याची आणि एक लेअर भाताची असे आपण लेअर्स लावणार आहोत आणि ह्याला दम देणार आहोत. आणि इथे मी एकावर एक भाताचा आणि मसाल्याचा असं लेअर लावून त्यांना दम बिर्याणीसाठी ठेवलेला आहे. आता त्याच्यावर आपण झाकण देऊया आणि कलर एकदम मस्त दिसतोय, बघू शकता. इथे दम वगैरे देऊन आपली बिर्याणी एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सर्व कलर त्याच्यामध्ये दिसतात. पांढरा, हिरवा, अगदी मस्त अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. मी सांगितलं की रायता आता पाहिजेच, तर रायता इथे रेडी झालेला जेवणासाठी. आता आम्ही थोड्या वेळाने जेवण करतो. तर आता आम्ही बिर्याणी बनवून वगैरे सर्व झालेली आहे. आता आम्ही जेवण करतो. है ना, खाली का बिर्याणी कशी लागली? परवा बसलाय जेवायला, मला दाखवतो. परवा बसलेला आहे जेवायला. कशी लागते बिर्याणी? यम्मी बिर्याणी विथ रायता. जेवतोय मी.